हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे भावाच्या लग्नाचे सत्यनारायण आणि जागरण गोंधळ। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। मोठे सासरे माझे मैराळू, दीर माझे हौशी, अजिंक्यरावांचं नाव घेते सत्यनारायणची दिवशी। तर पूजेचा व्हिडिओ मी एवढाच घेतलेला आहे आणि पुढे संध्याकाळी जागरण गोंधळाला आम्ही गेलो होतो। तर तिथे गेल्याच्यानंतर सर्व शूट केलेलं आहे। तर तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा, खूप एन्जॉय केलेला आहे फॅमिली आणि त्यानंतर पाहुणे वगैरे। तर व्हिडिओ तुम्ही खूप इंटरेस्टेड आहे तर पूर्ण पहा। आणि त्यानंतर इथे जागरण सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये ते तीनही जावई त्यांना नाचवलं आहे मुरळीसोबत। तर पहा तुम्ही। नवरदेवाच्या मित्रांना सांगणं आहे, गाणं चालू असताना तिकडे नाचायचं नाही, नाचत नाचत तिकडे या ठिकाणी गादीवर या नाचायला, नाहीतर तुम्हाला हा सरपंच आणायला येईल तिकडं साडी घालून बघा। ठिकाणी भगवान भक्तांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। बरं म्हणजे बाबा या ठिकाणी म्हणजे खंडाची सेवा चालली। चला नवरदेवाचे मित्र ठीक आहे। तसेच म्हणले आपले कोरेगावचे आमचे परम। आणि त्यानंतर पुढे असाच कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। नवरदेवाचे चुलत भाऊ वगैरे त्यांना पण नाचवले मुरळी वगैरे सोबत। हे दोघं आहेत नवरदेवाचे मावस भाऊ, मावशीची मुलं। हे नवरदेवाचे काका आहेत आणि काकांचे एक मित्र आहेत। तर हे दोघं पण छान असं मुरळीसोबत नाचत आहेत।
पडू म्हणजे वागोबा मग नंतर कळलं. असं आहे का? आमच्या सरपंचाला माहित आहे जेव्हा मुलगी झाली तेव्हा ती गाडी घेतली. प्रत्येकाला वाटतं मुलगी ही आपली लेक आपली लक्ष्मी आहे त्याच्यावर दुसऱ्याच्या घरात जाती. आतापर्यंत तुम्ही 100-500 रुपये दिले बरोबर पण आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्याची लेक तुमच्या घरी नांदाला लक्ष्मी म्हणून येते बरोबर तिच्या जीवासाठी त्याच्यावर काय ववळत असेल तर ववळा नाही ववळा तरी चालेल तसं काय विषय नाही. पण गाणं फक्त याच्यासाठी आहे कारण गाणं सगळ्यांना माहित आहे. गाणं काय आहे रत्नासारखी त्यानंतर इथे नवरदेवाची बहीण आणि नवरी आणि नवरीची बहीण आहे तर ह्या पण नाचत आहेत. आणि ही पण नवरदेवाची बहीण आणि ही नवरीची बहीण आहे तर ह्या पण खूप छान नाचत आहेत. हे नवरदेवाचे चुलते आहेत ते पण खूप छान नाचतात. आणि हा नवरदेवाच्या बहिणीचा मुलगा आहे शौर्य.
तर हे नवरदेवाची आजी आहे आणि माझी मावळण सासूबाई आहे. तर त्यांच्या अंगात येतं तर तेच तिथे वारं घेत आहेत. जातो आता त्यानंतर हे इथलेच आहे, नवरदेवाचा भाऊ आहे चुलत. तर त्याच्या पण अंगात येतं तर त्याने पण इथं ते घेतलं होतं वारं. आणि इथे मी आणि आमची आरोही मुली पण छान असं त्या जागरण पाहत होत्या. आणि ते सर्व जमलेले पाहुणे वगैरे किंवा तेथील सर्व चुलत्या वगैरे आलेल्या होत्या. तर इथे भरपूर अशी गर्दी होती. त्यानंतर दाजी वगैरे सर्वजण ते जागरणासाठी सर्वजण थांबले होते. ते पाहू शकता इथं खूप छान असं जागरण होतं. आणि तुम्हाला पण कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट करा पण आणि लाईकसुद्धा करा. त्यानंतर इथे मग नवरदेवाची चुलती म्हणजे हे माझी मम्मी आहे. तर त्यांच्या पण अंगात येतं काळूबाई. तर इथे तेच त्यांच्या पण आलं होतं आणि ते वारं घेतलेलं आहे त्यांनी. इथे पहा. अगोदर पौर्णिमेच्या अगोदर एकादश असते. एकादश झाली की दुसऱ्या दिवशी बारस असते. आणि त्या बारशीला मिरगा असतं, नक्षत्र असतं. वेळ तुम्ही किती नक्षत्र बदलतात?
आणि ते मिरगा नक्षत्र लग्न लागतं म्हणजे त्या पाली पेंबरला जो पालीमध्ये निघतो म्हणजे तारा नदी आडवी आणि त्या भवल्यापाशी देवाचं लग्न लागतं. शंकर पार्वतीची चौथी लग्न करायची त्या अवतारात झाली नाही म्हणून दरवर्षी लग्न लागतं म्हणजे त्या पाली पेंबरला. आपण जर त्या पाली पेंबरला लग्नाला गेलो आणि आपल्यावर एक फुटभरचा भांडार लागला आणि आपण त्या शिवावरून बाहेर आलो जसं गेलो होतो तसंच येणार. तो भगवान खंडया त्याचा भांडार शिवाच्या बाहेर जाऊन देत नाही. अजून पण त्या खंडयाचं तत्व आहे म्हणून म्हणजे वागोबा आता थोडीफार वारी वगैरे झाली त्यानंतर सर्व म्हणजे ज्यांना नाचवतात मुरळीसोबत ते सुद्धा झालं आणि त्यानंतर मग त्यांचीच चालली ती गाणी जागरण गोंधळाची वाघ्यांची. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि इथे ना आता लागले सर्वजण भंडारा खेळायला कारण पहाट झाली होती आणि आता हळद वगैरे दळायची होती देवाची. तर पुढे पाहतो मी खूप गोंधळ होणार आहे. आणि हे आहेत ना नवरदेवाचे वडील आहेत तर ते सुद्धा त्यांच्या मेहुणीला लावत आहेत भंडारा वगैरे. आणि इथे माझ्या आईला सुद्धा भरपूर असं भरवलं होतं चुलत्यांनी पाहू शकते इथे. तर असा गोंधळ घातलेला आहे जागरण गोंधळ यालाच म्हणतात. तर आता इथे ना लग्न वगैरे लावतात देवाचं खंडोबाचं. व्हिडिओ मी इथपर्यंतच घेतला होता आणि पुढे मग काही व्हिडिओ काढला नाही. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण कमेंट वगैरे काहीच करत नाही. लाईक वगैरे करतात एक दोन पण लाईकसुद्धा करा कमेंट करा. नक्कीच मी कमेंट वाचेल. आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर पुढे हे माझी मम्मी आणि नवरदेवाची मम्मी आहे आणि मी भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.